सुस्वागतम मित्रांनो, आज आलोय मी महाप्रळला। आज महाप्रळकरांचा दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे, त्यानिमित्ताने या गावी पण आलोय महाप्रळला। हे आजूबाजूला वातावरण आहे ते महाप्रळ गावाचंच आहे। हे घरं महाप्रळकरांचीच आहेत आणि समोर मंदिर आहे दत्त। आपण पुढे हळूहळू जात आहोत। हे बघा आजूबाजूला सुंदर वातावरण आहेत आणि तिथे दत्त जयंतीची तयारी चालू आहे महाप्रळकर बंधूंची। हे घरं गावाची घरं बघा मित्रांनो। आता गाव गाव राहिला नाही, शहरीकरण झालं आहे। माती शेणाची घरं राहिलीत नाही, आता गुरुडरांचा वारा पण दिसणार नाही तुम्हाला। चला आता आपण पुढे जाऊया। मुंबईवरनं चाकरमानी बरेच आले दिसतात या कार्यक्रमाला। हे मुंबई आणि गावातले सदस्य महाप्रळकर बंधूंचे। हे महाप्रळकरांचं दत्त देऊळ आहे, तेव्हा तिथं नाम स्मरण करून पुढे कार्याची सुरुवात करतोय। आशीर्वाद असू दे। बाहेर बरेच चाकरमणी आणि ग्रामस्थ आलेत। मी लक्ष्मणराव महाप्रळकर। आज आमची दत्त जयंती 81 पासून चालू आहे। ते आता आम्हाला 43 वर्ष झालीत दत्त जयंतीला। त्या वर्षाने आम्ही अशी करून परिस्थितीमधून काढलेलं आहे आणि मंदिर उभा केलेलं आहे। त्यातले वाढ वडील होते, आता बहुतेक जण कार्यकर्ते जरा देवाघरी गेलेले आहेत आणि प्रत्येकाची इच्छा होती मंदिर व्हावं। इकडून तिकडून काय करून ते मंदिर आता झाले नाही। त्याच्या आधी दर सालाबादप्रमाणे दत्त जयंती उत्सव मुंबईवाले गावाले सर्व एकत्र मिळून दत्त जयंती उत्सव साजरा करतात आणि तसंच आत्तासुद्धा ते हे साजरा 83 वर्षांनी आता मोठा सजाव चांगल्या आनंदाची गोष्ट आहे। असंच याच्या पुढे वर्ष चालत चालू द्या। दत्त जयंती सुखात आनंदात होऊ द्या, हेच आपली प्रार्थना आहे देवाजवळ। जय महाराष्ट्र। मित्रांनो, सकाळच नाश्ता पाण्याची एक सुंदर सोय इथे करण्यात आली आहे। चला आपण बघूया आतमध्ये काय काय बनतं इथे। नाश्ता पाणी तुम्हाला मी दाखवतो या। हे मुंबईकर आणि पाहुणे मंडळी बाहेर बसलेत नाश्ता पाणीला। अरे वा, मेंदू वडा आहे। वा वा, खूप छान नाश्त्याची सोय केली आहे महाप्रळकरांनी। हे दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे। संपूर्ण कार्यकर्ते मिळून हे संपूर्ण कार्यक्रमाला चांगली मेहनत घेतलेली दिसते। चला जरा बाहेर जाऊया। हे अंकुश महाप्रळकर अध्यक्ष आहेत। बाकीचे सगळे नाश्ता पाणी करून बसलेत पुढच्या कार्यक्रमाला। हे सपोर्टर्स आहेत आमचे जुने, चॅनल हमेशा बघत राहतात। ते जेवणाची तयारी चालू आहे दुपारच्या। स्थानिक ग्रामस्थच आहेत, त्यांच्या मार्फत हे जेवणाची तयारी चालू आहे। दत्त महाराजांना वंदन करून आणि मुंबईवाले भावके आणि ग्रामस्थ महाप्रळ 29/11/1982 साली या
भूमिपूजन झालं मंदिराचं आणि त्याच्यानंतर मंदिराची स्थापना 29/12/1982 साली झाली। ती ह्या सर्व श्रेय आमचे वरिष्ठ मंडळी होती, काही कैलासवासी आहेत, दाकू हिरू मापळकर, गोविंद मापळकर, हरिश्चंद्र हिरू मापळकर यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आणि मेन म्हणजे बोलायचं म्हणजे कैलासवासी हबप बाळकृष्ण लक्ष्मण गोविंद मापळकर यांचे मोठे सिंहाचा वाटाने यांचं हे कर्तृत्व इथे त्यांनी बी रोवून ठेवलं आणि वास्तुस्थिती त्यांनी चांगल्या पद्धतीने बांधली आणि ती वास्तुस्थिती बांधल्यानंतर ते हे रोपटं जे आहे ते रुजवण्याचं काम मुंबईकरांनी आणि ग्रामस्थांनी आजपर्यंत चांगल्या पद्धतीने एकोप्याने सहकार्याने आणि खेळीमेळीने होतोय आणि असाच तो राहावा अशी दत्त महाराजांची प्रार्थना करतो आणि माझ्या सर्व आलेल्या बाहेरून मुंबईकर मंडळी पाहुणी मंडळी यांना दत्त गुरुच्या कृपेने माझ्या कुलदैवताच्या कृपेने गावदेवतेच्या कृपेने शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ह्या काळे वहिनी आहेत, आशीर्वाद घेत आहेत वडिलांचा पूजामध्ये बसण्या अगोदर। ही संस्कृती आहे आपली। मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळी आणि सहकार्याने आमचे मंदिर आमचे कैलासवासी झालेले आहेत त्या लोकांनी आम्हाला सहकार्य करून आजपर्यंत आमचा मोलाचा वाटा मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळाने केले। हे नवीन आजचे प्रोग्रामात नवीन गरु मंडळीने केलेलं आहे। माझं नाव बाळकृष्ण लक्ष्मण मापळकर। तर मी असं सुचवतो की मापळमध्ये आज इतक्या वर्ष 84 पासून हे कार्यक्रम होते आणि ते कार्यक्रम चांगल्या पद्धतीत आतापर्यंत झालेले आहे। त्याचप्रमाणे आता आमचे तरुण मंडळ आलेलं आहे मुंबईचा, त्यांनी सुद्धा ह्याच्या पुढे दरवर्षी अशा पद्धतीनंच करावा आणि त्यांना परमेश्वराने चांगली बुद्धी द्यावी आणि चांगलं काम करावं, कुठेही वाईट काम करू नये अशी माझी इच्छा आहे। आणि ह्याच्या पुढे सर्वांचं जे काय असेल ते शांततेने सर्व वागायला पाहिजे।
मित्रांनो, जन्मोत्सवाची संपूर्ण विधी संपन्न झाली आहे. आता दत्तगुरूंची पालखी बाहेर पडेल मिरवणूकसाठी. आपण पुढे बघूया. मित्रांनो, पालखी बाहेर निघाली आहे मिरवणूकसाठी.